handsome boys and beautiful girls. Ready? Yes! Okay, my dear students, today we are studying vowels. आज आपण काय शिकत आहोत? Vowels. त्याच्यामध्ये आपण काय शिकतोय? Short vowel. First say short vowel. Short vowels. Long vowels. Long vowels. Okay, now first you have to answer me how many vowels are there. तुम्ही मला सांगा किती vowels असतात? 5. किती vowels असतात? 5. Okay, 5 vowels. ते कोणते कोणते 5 vowels आहेत? Tell me how many vowels are there? Come on, tell me. A, E, I, O, U. There are 5 vowels, right? There are 5 vowels. A, E, I, O, U. Okay, my dear students, all these A, E, I, O, U are short vowels. हे सगळे काय आहे? Short vowels. जे स्वतःचा साऊंड वापरतात. काय करतात ते? त्यांचा स्वतःचा साऊंड वापरतात. जसं की ए चा साऊंड काय आहे? A, ई चा साऊंड काय आहे? आय चा साऊंड काय आहे? E, ओ चा साऊंड काय आहे? O, यू चा साऊंड काय आहे? O. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? हे जे सगळे शॉर्ट व्होवेल्स आहेत ना, ते त्यांचा स्वतःचा साऊंड वापरतात कुठल्याही वर्ड मध्ये आल्यानंतर. कळालं? सगळ्यांना कळालं? ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे बाळांनो? आता आपण त्याचे एक्झाम्पल्स बघूया. ऑल ऑफ यू लुक ॲट द बोर्ड. कम ऑन. आता ए वरून वर्ड बनवूया आपण. BAT. ओके, नाउ ब्रेक द साऊंड अँड रीड द वर्ड. 1 2 3 गो. बी काय म्हणतो? ए काय म्हणतो? बी काय म्हणतो? ॲट. एने काय केला? त्याचा साऊंड वापर केला. बरोबर आहे की नाही? साऊंड वापरला ना बाळांनो. आता नेक्स्ट वोवेल कोणता आहे? ई. आता ई वरून शब्द बनवूया आपण. बीट. ना ऑल ऑफ यू सी इट. 1 2 3 गो. बी सेज ई सेज टी सेज एट. ना माय डिअर स्टुडंट्स, इथे ई ने काय केलं? त्याचा काय वापरला? साऊंड. कळालं सर्वांना? आता आय वरून एक शब्द बनवूया आपण. TIN. ओके, टी काय म्हणतो बेटा? आय काय म्हणतो? एन काय म्हणतो? इन. आय ने काय वापरलं त्याचा? साऊंड. व्हेरी गुड. ना आता नेक्स्ट वोवेल कोणता आहे? ओ. ओ काय म्हणतो बेटा? आता आपण एक वर्ड बनवूया. चलो, सी काय म्हणतो? ओ काय म्हणतो? टी काय म्हणतो? आट. बेटा ओ ने काय केलं त्याचा? व्हेरी गुड. आणि लास्ट वोवेल कोणता आहे बेटांनो? यू. यू काय म्हणतो? यू काय म्हणतो? आता हे बघ, हे रीड करा. बी काय म्हणतो? यू काय म्हणतो? टी काय म्हणतो? यू ने काय वापरलं त्याचा? आता हे 5 वोवेल्स कळाले. जे एकटा आलं ना त्याच्या वर्ड मध्ये, कुठल्याही वर्ड मध्ये एकटा आला ना, तो त्याचा साऊंड वापरतो. ओके, म्हणून त्याला काय म्हणतात? शॉर्ट वोवेल्स. त्याला काय म्हणतात? शॉर्ट वोवेल्स. एवढं सगळ्यांना कळालं बाळांनो? ना वी आर गोइंग टू स्टडी नाउ लॉंग वोवेल्स. आता आपण कशाचा अभ्यास करणार आहोत? व्हेरी गुड. लॉंग वोवेल मध्ये काय होतं माहिती का बाळांनो? ऍट अ टाइम 2 वोवेल्स सोबत येतात एका शब्दामध्ये. काय येतात? 2 वोवेल्स येतात. इथं किती वोवेल येत होता? एकच येत होता. शॉर्ट वोवेल मध्ये एकच वोवेल आला की नाही? तसं लॉंग वोवेल मध्ये काय होतं? एका शब्दात 2 वोवेल सोबत येतात. कसे येतात? सोबत येतात. ओके, अंडरस्टूड? आता ए आणि आय 2 वोवेल झाले. तुम्हाला रूल शिकवलाय की नाही मी? सगळे आता माझ्या मागे रिपीट करा. When 2 vowels walk, first one is talk, second one is quiet, first one takes its name. आता ह्याच्यामध्ये कसं होतं? हा रूल काय
होतं आपल्याला? जेव्हा कुठल्याही शब्दामध्ये दोन वोवेल्स एकत्र येतात, शेजारी शेजारी येतात, त्यावेळी पहिलावाला वोवेल बोलतो, दुसरावाला आणि पहिलावाला त्याचं काय घेतो? आता मला सांगा, इथे दोन वोवेल आले, ए आणि आय. पहिला वोवेल कोणता आहे? ए. दुसरा कोणता आहे? पहिलावाला त्याचं काय घेणार? एचं नाव काय बेटा? ए. आता या शब्दामध्ये सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. RAIN हा शब्द आहे, त्याच्यामध्ये दोन वोवेल झाले. कोणते दोन वोवेल सांगा बरं? ए आय. बरोबर आहे की नाही? दोन आले. मग आता त्याच्यामध्ये काय होणार? कोण बोलणार आहे? कोण बोलतं सांगा बरं? ए. आय काय करतो? आणि ए त्याचं काय घेतो? एचं नाव काय आहे? आता हे शब्द वाचून दाखव मला. कळालं सगळ्यांना? आय काहीच काम करत नाही, शांत बसतो. तो म्हातारा झालाय, तो बोलतच नाही. काय कळलं का? त्या शब्दामध्ये सेकंड वोवेल बोलत नाही, पहिला वालाच बोलतो. लक्षात ठेवायचं. कळलं सगळ्यांना ना? आता इकडे दोन वोवेल आले, लॉंग वोवेल्स बघा. ई ई दोन वोवेल्स आहेत. पहिला वाला बोलतो, दुसरा वाला पहिला वाला त्याचं ईचं नाव काय आहे? आता इथे ह्या शब्दामध्ये लक्ष द्या. एफ काय म्हणतो? बाळांनो, दोन वोवेल आलेत, शेजारी शेजारी आलेत. पहिला वाला बोलणार आहे, दुसरा वाला आणि पहिला वाला त्याचं वाचा बरं हे. व्हेरी गुड. नेक्स्ट काय? आय आणि ई. आय आणि ई दोन वोवेल्स आहेत. पहिला वाला दुसरा वाला पहिला वाला त्याचं आयचं नाव काय आहे बेटा? मग आता त्या शब्दामध्ये परत ते दोन वोवेल्स आले बघा. त्याला वाचायचं कसं? डी काय म्हणतो? आय आणि ई काय बोलणार? ड आय ड आय. ओके. ओ आणि ए सोबत सोबत आले. दोन वोवेल्स आहेत. पहिला दुसरा पहिला त्याचं रीड द वर्ड. कम ऑन. व्हेरी गुड. आता लास्ट बघा, लॉंग वोवेल. लास्ट लॉंग वोवेल काय म्हणतोय? यू आणि ई दोन आले एकत्र बघा. यू आणि ई दोन वोवेल्स एकत्र आले, यू आणि ई. आता पहिला बोलणार आहे, दुसरा वाला पहिला वाला त्याचं यू आणि ई मधला पहिला वोवेल कोणता आहे? आणि यू त्याचं नाव घेणार. यूचं नाव स्टार्ट. हा. आता यू आणि ई काय म्हणतो? यू. आता ह्या शब्दामध्ये दोन वोवेल झालेत. पहिला वाला बोलणार, दुसरा वाला. आता बीएल काय म्हणतो बेटांनो? यू आणि ई काय म्हणणार? यू. ई बोलणार ल यू. सर्वांना शॉर्ट वोवेल्स आणि लॉंग वोवेल्स काय असतात हे कळाले? शॉर्ट वोवेल मध्ये त्या शब्दात फक्त एकच वोवेल असतो आणि लॉंग वोवेल मध्ये किती वोवेल्स असतात एका शब्दामध्ये? दोन. ज्याच्यामध्ये पहिला बोलणार, दुसरा शांत बसणार आहे. सर्वांना कळालेलं हे? ऑल ऑफ यू अंडरस्टूड? क्लॅप हँड्स फॉर योरसेल्फ. Very good. In next session we are going to look after the words with long vowel and short vowel. Okay?